तुम्ही आता 29 नंतरचे प्रोडक्ट तुम्ही देता लोकांना. अहो तर मग ते द्यायचं ना तुम्ही एक्सपायर झालं का विकलं कस्टमरला. अहो तुम्ही विकलं कस्टमरला एक्सपायर झालं प्रोडक्ट. मग ते तुम्ही मान्य करा ना. लिहून द्या मला मिस्टेक झाली म्हणून. मी तुम्हाला मगाशी विचारला, तुम्ही काय म्हणले आजच्या दिवस चालतोय तो, असं तुम्ही मगाशी बोलले. मी 3 वेळा म्हटले तो कंपनीचा माझा फोन चालू आहे. त्याचं काय म्हणणं आहे की दुपारी 1 नंतर ते वापरता कामा नये. तो बोलतोय ना लिहिलाय बेस्ट बिफोर पाहिजे होतं. तुम्ही सांगता बेस्ट बिफोर म्हणजे 29 पर्यंत चालतं, 28 पर्यंतची व्हॅलिडिटी संपते. तुम्ही लोकांना विकू नका चुकीचे प्रोडक्ट. कस्टमर काय 20-25 साठी येतात तुमच्याकडं. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. एक्सपायर झालं प्रोडक्ट विकताय तुम्ही आणि उलटा कस्टमरला सांगता पैसे परत दिले. मी माझ्या घराजवळ असलेल्या व्यंकटेश्वरा अमृततुल्य हे एक चहाचं दुकान आहे. तिथं मी चहा प्यायला आलो होतो. थोडीशी भूक लागली होती म्हणून बन मस्का पण ऑर्डर केला. बन मस्का खाल्ल्यानंतर थोडीशी मला टेस्ट वेगळी जाणवली. त्यानंतर मी ज्यावेळी त्याच्या प्रोडक्टवर पॅकिंग ज्यावेळी चेक केलं तर त्या मला असं आढळलं की ते एक्सपायर झालेलं प्रोडक्ट मला विकण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळी त्या संदर्भातली मी तक्रार करायला दुकानात मालकाशी ज्यावेळी बोललो तर त्यांनी उद्धटपणे उत्तर दिली. त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद दिवस जर पुढं मागं काय झालं तर काय होत नाही, जर तुमच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर आम्ही त्याचे पैसे देऊ, अशी त्यांची एक भाषा होती. त्यांनी मला 25 रुपये म्हटले, हे तुमचे 25 रुपये परत घ्या, आम्हाला त्याच्याबद्दल वादविवाद करायचा नाही आहे आणि तुम्हाला जे काय तक्रार करायची आहे ते तुम्ही कंपनीशी करा. तुम्हाला काय बोलायचं आहे कंपनीशी बोला, आम्ही काय कोणाला भीत नाही. आमच्या इथं रोज एवढे गिराईक येतात की तुमच्या काही गिराईकाची गरज नाही, अशी त्यांनी उद्धटपणे उत्तरं दिली. ह्याच्यानंतर मी संबंधित कस्टमर केअर कंपनीच्या कस्टमर केअरचा जो नंबर होता त्यावर मी फोन केला आणि त्यांना सांगितलं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या प्रोडक्टची एक्सपायरी 28 तारीख, ह्याचा अर्थ म्हणजे कालच झालेली होती आणि तसा प्रोडक्ट त्यांना मुळात विकण्यासही परवानगी नाही. परंतु त्यांनी का विकला हे त्या कंपनीच्या व्यक्तीला माहिती नव्हतं. त्याच्यानंतर मी कंपनीच्या जो कस्टमर केअर नंबर दिला होता त्यांच्याशी पण 2-3 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यानंतर मला असं जाणवलं की फ्रँचायझी ओनर आणि जो कंपनीचा कस्टमर केअर नंबर होता ह्यांच्यातच आपसातमध्ये वादविवाद झाला. परंतु ह्याच्यामध्ये कस्टमरचं नुकसान होतं आहे, कस्टमरच्या जीवाशी खेळ खेळले जात आहेत. आणि हेच ते व्यंकटेश्वर अमृततुल्यची फ्रँचायझी गंगाधामची मला असं वाटतं की इथे असणाऱ्या सर्व प्रोडक्टचं इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे, जेणेकरून इथले कुठल्याही व्यक्तीला किंवा त्याच्या जीवास धोका होता कामा नये. मी ह्याची तक्रार FDIला देखील करणार आहे. तो बॉक्स मी सोबत कॅरी केला आहे, त्याचा फोटो देखील काढलेला आहे आणि इथून पुढे त्यांच्यावर FIR होईल ह्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. माझी डिलाईट फॉरएव्हर बेकर्स नावाने बेकरी पॅकिंग मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे. मी व्यंकटेश्वर अमृततुल्य यांच्या फ्रँचायझीसाठी गेली 3 वर्ष झाले बनमस्का सप्लाय करतो. मी बनमस्का सप्लाय करताना त्याची 5 दिवसाची सेल्फ लाईफ असते, एक्सपायरी असते. माझ्या बॉक्सवर बेस्ट बिफोर 29 एप्रिल 2026 असं होते. म्हणजे तो माल 29 तारखेला विक्री न करणे, तरी या गंगाधाम ब्रांचवाल्यांनी 29 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता ह्याची विक्री केली. ॲक्च्युअल पाहता तो 28 तारखेला रात्री 12 वाजता एक्सपायर झालेला आहे असताना त्यांनी तो विक्री केली. आणि माझा सप्लाय करताना मी एक दिवस सोडून मी यांना रोजचा रोज फ्रेश माल देत असतो. त्यांना हे जी कल्पना दिलेली होती की 29 तारखेला माल विकू नये, तरीही त्यांनी हा माल विकलेला आहे. ह्याचा डिलाईट फॉरएव्हर बेकर्स आणि व्यंकटेश्वर अमृततुल्यची मेन ब्रांच आणि कंपनी, व्यंकटेश्वर अमृततुल्यचे डायरेक्टर आणि माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. हा सर्वस्वी विक्रीचा अधिकार हा व्यंकटेश्वर अमृततुल्य गंगाधाम ब्रांचचा आहे. त्यांच्या चुकीमुळे हा माल विकला गेलेला आहे. त्याच्यामध्ये व्यंकटेश्वर अमृततुल्य आणि डिलाईट फॉरएव्हर बेकर्स ह्याचा कसल्याही प्रकारचा कोणताही संबंध नाही. ही सर्व चुकी ही व्यंकटेश्वर अमृततुल्य गंगाधाम ब्रांचची असून जी काही कारवाई व्हायची असेल ती गंगाधाम ब्रांचवाले सामोरे जातील.